माझ्या शॉकला थोडं भोकं पडलेली हात, पण मी दाखवतो तुम्हाला माझं. बघा 2-3 पडलेली हात. पनवेल स्टेशनला 2 वाजता पोचलो. लगेचच बाजूच्या डिपोमध्ये गेलो धावत धावत. लेट झाला होता, गाडी भेटेल नाही भेटेल, आणि मला वेळाच गाडी भेटली जी 2:15ची होती, आणि ती गाडी पकडून आम्ही 6 वाजता मंडणगडला पोचलो. बघतोय तो चायला पोचल्यावरती पोरा झोपलेत, रात्री दमून आलेली. आपल्याला काही करमतंय, नाकात काड्या भरत होतं पोरांच्या उठवायला त्यांना, आणि उठले सर्वजण. नंतर मग तयार व्हायला गेले. मांजर दिसला त्याशी खेळलो, त्याने जरा वरबाटे वगैरे मारले मला. नंतर म्हटलं जरा चला फ्रेश वगैरे होई, आणि पालखीच्या पाया पडायला गेलो. पालखीच्या पाया पडलो, नाश्ता वगैरे केला, आणि मग निघालो पालखी घेऊन गाव गेला. काल रात्री बसलोय, अचानक ठरलं आमचं, आणि आम्ही आलो तर मंडणगडला बसलोय. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुका आहे, माझं कुंडी गाव आहे. आमच्या गावची आले बाहेरगावी, म्हणजे बाहेरगावी जाते रत्नागिरीला. तर आज 3रा दिवस आहे. ॲक्च्युली मी लेट आलो, तर पहिल्या दिवसापासूनच ब्लॉग. तर आता आम्ही सर्वजण एका घरी बसले, पालखी वगैरे बसले आतमध्ये. बघा नाश्ता पाणी चाललं आहे सर्वांचा. इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही, आलू भाज्या वगैरे सर्व समोर आहे. भावाने मला 3 वाजल्यापासून वेट केले. 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तास मी वेट करतो. 3 तास आम्ही ऑन द स्पॉट डिसिजन झाला, तसंच आम्ही निघालो. हा बाबू सकाळी उठून त्याची स्कूल असेल 10 वाजताची, पण तो सकाळी 7 वाजल्यापासून उठून तयार होऊन बसलाय. पालखी त्याच्या बाजूलाच तिकडे तर बघितलं त्यांनी, आणि आता तो वाजवायसाठी आलाय. खूप आवड असते मुलांना कोकणामध्ये हे सर्व करायची. पोरं दिसतात आंबेडकर हायस्कूलची पालखी बघून एकदम उत्साही झाले. त्यांना सुद्धा नाचायला यायचंय. कोकणात आलो की असंच आहे, पालखी बघितली पोरं काय आवडत. सर्वांनी पालखी बघितली की पोरं काय ऐकत नाही. त्यांना खूप नाचायची इच्छा असते. पालखीला घेऊन पालखी बघायसाठी सगळेजण येतात. भावना आता आपण एका स्कूलजवळ चाललोय. तिथे बघा दरवर्षी स्कूलच्या तिथे जाते, आणि पोरं ती एवढी एक्सायटेड असतात ना. बघा आता तुम्ही बघा, तुम्हाला मगाशीच बोललो, एवढी मुलं एक्सायटेड असतात ना. आवाज ऐकून ना खाली वाजायचा. ते कधीपासून येऊन गेटवरती उभे आहेत, पालखी याची वाट बघतात, आणि आम्हाला सारखं विचारतात पालखी कधी आणणार स्कूलमध्ये. बघा कोकणातली शाळा आणि मुंबईचे वगैरे बाकीच्या ठिकाणच्या शाळामध्ये काय आहे, पण कोकणात शिमग्याला आणि होली पालखी याला काय महत्त्व आहे ना, ते तुम्ही बघा. शाळेमध्ये किती पोरं उत्साही आहेत आणि काय काय करतात. वाटत असेल की मुलांना एवढी आवड आहे म्हणून फक्त, असं नाही. तर इथल्या सर, टीचर, प्रिन्सिपल यांना सुद्धा तेवढीच आवड असते. ते स्वतः येतात पालखीसाठी पूजा वगैरे करायला, नाचवायला वगैरे, आणि ते स्वतः आनंद घेतात या म्हणजे शिमगोत्सवाचा. सर्वच एक्साइटेड असतात. शिमग्याला खूप महत्त्वपूर्ण आहे. ही खरी मजा. पोरांचा आनंद तेच आपला आनंद. त्यांच्या आनंदात सामील व्हायचं आणि आपण पण एन्जॉय करायचं. निरागसपणे पण पोरं जे एन्जॉय करतात ना, ते आपण बघायचं, आणि त्यातून आपल्याला खूप सारा आनंद होतो. पोरांची हौस केली, आणि आम्ही निघाली मग दुसऱ्या वाडीवरती जायला. ऊन वाढला होता असा पण खूप. वरची दुर्गावाडी घेऊन झाले, आणि मंडणगड मार्केट. आता मस्त मी दुपारच्या उन्हातून कडकडीच्या सगळेजण पाय शेकवत चाललो आहे. सर्वांचे पाय अगदी खूप शेकतात. खूप तापलाय रोड. डांबरीकरणावर चालतो आम्ही. बघाल तर सर्व विदाऊट चप्पल आहेत, आणि बघा कसे काही पाय शेकतात, तर कसं खूप भारी पडते एकदम.
हा मजबूत चटका लागतोय भावा. बघा इथं मागे पण सगळे विदाऊट चप्पल येतात. तुला मग सांगेल कसं वाटतं भाऊ तुला? एकदम चणे वाटाणे भेटत आहेत. तू चप्पल घातले नाही तर काय तुला एक्सपिरियन्स काय वाटतं सांग जरा सगळ्यांना कसं. तुला कसं वाटतं मला वाटतं एकदम आनंद होतोय पालखीसोबत चालतं. तुम्हाला एक सेकंद एका जागेवर थांबून दाखवू शकतो? नाही कोण नाही थांबू शकत. बघाल भाऊ पाहायला असे चटके लागतायत ना सगळ्यांच्या वेदना असं न सांगण्यासारख्या दुःख खूप हा पालखी पुढे गेली आणि आम्ही चटके लागते आहेत पण माझा श्वास फाटलेला हात माझ्या श्वासला थोडं भोकं पडलेले आहेत पण मी दाखवतो तुम्हाला माझं. हे बघा 2-2, 3-3 पडलेले आहेत. सगळ्यांचे पाय मजबूत शकतात कोणाला पाय टेकवत पण नाही पूर्ण. डांबरी आहे. आम्ही आता गांधी चौकात चाललोय तिकडे जेवणार आणि मग थोडा आराम करणार. आता मस्त की सर्वजण झोपून उठलेत. थोडं 1 तास आराम केला सर्वांनी जेवल्यानंतरला. आता पालखी निघेल परत. काही वाड्या आहेत बाकीच्या घ्यायला. आम्ही यांच्या इथे थांबलो होतो जेवायला आता दुपारी. तर आता थोडं निघालोय तर पालखी नाचवतात थोडं इथले जे घरचे लोक आहेत ते आणि मग नाचून आम्ही दुसरीकडे जाणार परत. हे सर्व वाजवतात ते ह्या गावची पोर आहेत आणि सगळीकडे असंच असते म्हणजे गेले का पोरांना आवड असते तर ते आपल्याकडून मागून घेतात 2 तास वगैरे वाजवायला. आपण पण त्यांचं काही मूड खराब नाही करत नाराज नाही करत त्यांना देतो वाजवायला. ते पण थोडा एन्जॉय करतात. आमच्याकडे शिमग्याला ना तास घ्यायचं म्हटलं खूप कठीण आहे. हेच मोठं टेन्शन असतं सर्वांना आणि ते नेमके आता माझ्याच गळ्यात पडले. हे झेंडू सगळे बघा इकडे उन्हाळते त्यांच्या हातात काय नाही. हे बघा पोरींशी बोलतात आणि माझ्याच गळ्यात पडले. 1-1.5 तास तरी माझ्या हातात सुटत नाही आणि हे साले हसतात माझ्याकडे बघून. सगळ्यात माझ्या मोठा केला आहे बघा काय हे सगळ्यात महत्वाची चीज आहे बघा. पण ते घालतात मुद्दाम पोरी इम्प्रेस करायला पण हे कोण घ्यायला बघत नाही. घंटा आणि तास तो घंटा एक विचार घेऊन बसला कधी बसून. आजचा दिवस कंप्लीट झाला आहे आणि आम्ही आता सर्व झोपायला आलो आहे. बघा इकडे आम्ही सर्वजण झोपलो आहे. एक रूम हा दिला आहे आम्हाला सर्वांना झोपायला भेटून. आमच्या गावची ताई आहे मंडणगडला राहते तिच्याकडे. आता आम्ही बाकीचे लोक झोपले तिकडे दाखवतो. का लोकातून दिसणार नाही सर्व इकडे झोपले. मोबाईल घेऊन झोपले सर्व त्यामुळे मोबाईल फक्त दिसतात त्यांचे. आता झोपतोय आम्ही. सकाळी उद्या होतो परत दुसरीकडे गावघ्याला जायचं आहे मला. तेव्हा भेटूया आपण. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या इंस्टा आयडीला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.